हॅलो. शुभ संध्याकाळ सर्वांना. माझ्या सप्रेम नमस्कार. मी डॉक्टर निलेश बलकवडे, क्लिनिकल हेड ओएसिस फर्टिलिटी पुणे. आजच्या आपल्या FB लाईव्ह सेशनमध्ये स्वागत करतोय आपल्या सर्व डॉक्टर्सचं. आधार मेडिकल फाउंडेशनमधील असोसिएटेड सगळे समाजसेवक, सगळे डॉक्टर्स यांचं मी हार्दिक मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम मी आधार मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील बालेकर, सेक्रेटरी डॉक्टर रवींद्र बोरा, खजिनदार डॉक्टर बाबासाहेब शिंदे या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली आपल्या सगळ्यांसोबत इंटरॅक्ट करण्याची, सगळ्यांना भेटण्याची आजच्या FB लाईव्ह सेशनमध्ये. डॉक्टर पवन सोनावणे, डॉक्टर मावळे, डॉक्टर घोगरे, डॉक्टर श्रीकांत पाठारे, डॉक्टर वैभव मचे, डॉक्टर गिरमकर यांचं देखील मी आभार मानतो. हे सर्व डॉक्टर्स तुम्ही आधार मेडिकल फाउंडेशन तर्फे खूप चांगलं काम करत आहात आणि आपण ह्या अकॅडमिक सेशनसाठी काही माहिती जाणून घेण्यासाठी एकत्र येत आहात. आधार मेडिकल फाउंडेशनद्वारे आपण आणखीनही काही उपक्रम करत आहात याची माहिती घेऊन मला खूप आनंद झाला आणि कुठेतरी मी या फाउंडेशन सोबत जोडला जाऊ शकलो याचा मला खूप आनंद आहे. आणि हे सगळं हा कार्यक्रम अरेंज करण्यामध्ये ज्यांनी मोलाचा सहभाग घेतला असे आधार मेडिकल फाउंडेशनचे आपले डॉक्टर आकाश सोमवंशी सर, माझे परम स्नेही आणि मित्र, यांचं देखील मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला आपल्यासोबत या प्लॅटफॉर्मवरती इंटरॅक्ट करण्याची ऑपॉर्च्युनिटी, एक संधी मला प्रदान केली. सो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं या FB लाईव्ह सेशनमध्ये स्वागत. आज आपण बेसिक्स ऑफ IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाविषयीची प्राथमिक माहिती जाणून घेण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि याच्याविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील, आपण काही चर्चा करू शकत असू तर मला त्याचा खूप आनंद होईल. आजचं सेशन मी मराठीत घेणार आहे कारण ही आपली मायबोली आहे आणि आपण खूप कम्फर्टेबल असतो मराठीमध्ये बोलताना. जरी सुद्धा त्याच्यामध्ये काही इंग्रजी शब्द जरी आले तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये खूप स्वाभाविक असतो आणि आपलं एक ट्युनिंग खूप छान जुळतं. सो आजचा जो विषय आहे आपला चर्चेचा तो आहे बेसिक्स ऑफ IVF किंवा IVF बद्दलचं मूलभूत ज्ञान. मित्रो, आई होणं किंवा मा या शब्दाभोवती, आई आणि मा या शब्दाभोवती एक वलय आहे. आपली आई लगेच आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येते. एक साक्षात ममतेचा झरा आपल्या डोळ्यासमोर येतो आणि जगामध्ये आपण असं आपल्याला माहिती आहे की जगामध्ये आपण जर प्रेमाची व्याख्या कुठली केली तर त्याच्यामध्ये मातृत्वाचं जे प्रेम आहे किंवा आईचं जे प्रेम आहे आपल्या मुलाबद्दलचं, आपल्या मुलीबद्दलचं, हे सर्वात अगाध प्रेम आहे आणि सेल्फलेस प्रेम आहे. सो अशा गोष्टीबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि मातृत्वाचं देणगी ईश्वरांनी ज्यांना सहज दिलं आहे त्यांना तो आनंद आहेच, पण ज्यांना मातृत्व होण्यामध्ये काही अडचणी आहेत अशा कपल्सबद्दल, अशा जोडप्यांबद्दल, अशा स्त्रियांबद्दल बोलणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि त्यासाठी हा सर्व खटाटोप आजचा कार्यक्रम. मित्रहो, 21व्या शताब्दीमध्ये आपल्यासमोर बऱ्याच समस्या आहेत आणि जग पुढे जाते, मागे जाते आणि याच्यामध्ये आपण खूप पुढे निघून जायचा प्रयत्न करत होतो, पण काही आजार, काही गोष्टींनी आपल्याला मागं ओढलेलं आहे. सो आपल्या अराउंड, आपल्या बाजूला खूप डिस्ट्रप्शन्स होत आहेत, बिझनेसेस चेंज होत आहेत, आपल्या वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये देखील आपल्याला बरेचसे चेंजेस अनुभवायला मिळत आहेत. भारतामध्ये जनसंख्येची वाढ झपाट्याने होत आहे. टेक्नॉलॉजीची वाढ खूप झपाट्याने होत आहे. तंत्रज्ञान बदलत आहे आणि हे तंत्रज्ञान अद्ययावत आपल्या वैद्यकीय क्षेत्रातही येऊ आलेलं आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील तंत्रज्ञानाने खूप मोठा रोल प्ले केलेला आहे. 21व्या शताब्दीमधलं आणखीन एक मोठं संकट जे आहे त्याच्यामध्ये वॉर लाईक सिच्युएशन, युद्धभूमी. आपल्या इथे भारताला पश्चिम आणि पूर्वोत्तर
आणि पश्चिमोत्तर अशा दोन्ही युद्धभूम्यांवरती आपल्याला पाकिस्तान आणि चायना यांच्या विरुद्ध लढायला लागत आहे. या सर्वांबरोबरच 21व्या शताब्दीमधली जे सगळ्यात मोठं चॅलेंजिंग काही गोष्ट असेल तर ते आहे माणसा माणसातलं प्रेम, माणसा माणसातला विश्वास हा कुठेतरी कमी होताना दिसतोय. आणि आपल्या व्यवसायावरती, वैद्यकीय प्रोफेशनवरती ही एक मोठी जबाबदारी आलेली आहे की आपण हा कुठेतरी हा विश्वास आपण वाढवला पाहिजे आणि आपण तो सार्थ करतोय. कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये देखील आपण जे आपल्या प्रोफेशननी जे कष्ट घेतलेले आहेत, आपले लोक जे दिवसेंदिवस स्ट्राईव्ह करत आहेत लोकांना वाचवण्यासाठी, इथे कदाचित आपण ती मानवीयता, तो विश्वास पुन्हा लोकांमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि त्याचं फळ कदाचित आपल्याला पुढे येणाऱ्या काही दिवसात मिळेल. नवनवीन आजार देखील आपल्या समोर येत आहेत. कोरोनासारखी वैश्विक महामारी तर आहेच, पण आणखी काही नवीन नवीन आजार येत आहेत. याविषयी आपण रिसर्च केलं पाहिजे, याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे. पण फक्त समस्याच महत्वाच्या नाही, त्याच्यावरचं समाधानही तितकंच महत्वाचं आहे. तर आपण ह्या स्लाइडमध्ये बघू शकतो की समटाइम्स बाय लुझिंग अ बॅटल यू विल फाइंड अ न्यू वे टू विन द वॉर. डोनाल्ड ट्रम्पनी म्हटलेलं आहे की कधी कधी काही युद्ध हरायला लागतात, पण युद्ध हरताना देखील आपण जो नवीन मार्ग अवलंबतो कदाचित तो नवीन मार्ग आपल्या जीवनाची नवी दिशा देतो आणि युद्ध जिंकण्याचं सामर्थ्य पण देतो. सो आज आपण अशाच एखाद्या नवीन मार्गाबद्दल चर्चा करणार आहोत. वंध्यत्व ही एक मोठी जटिल समस्या आहे जोडप्यांसमोरची, आणि कधी कधी नॉर्मल प्रक्रियेने, औषधोपचाराने त्याला जर प्रतिसाद मिळत नसेल तर आपल्याकडे काही नवीन मार्ग आहेत का की ज्यांनी आपण प्रयत्नपूर्वक यश देऊ शकू. आजचं सेशन सुरू करताना एक इंटरेस्टिंग स्टोरी तुमच्यासोबत शेअर करायची आहे. ही एका भारतीय शास्त्रज्ञ शास्त्रज्ञाबद्दलची एक स्टोरी आहे, एका डॉक्टर बद्दलची स्टोरी आहे. डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय. 1978 साली जेव्हा जगाने सगळ्यात पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म बघितला, जुलै महिन्यात 1978च्या, त्याच्याबरोबर एक महिन्यानंतर भारतामध्ये जगातल्या दुसऱ्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला. तिचं नाव होतं दुर्गा, तिचं नाव आहे दुर्गा. ती अजूनही बंगालमध्ये वास्तव्य करते आणि या जन्मामागे डॉक्टर सुभाष मुखोपाध्यायांचे अथक परिश्रम कारणीभूत होते. भारतामधलं हे सर्वात पहिलं टेस्ट ट्यूब बेबीने जन्माला येणारं बाळ होतं आणि जगामधलं दुसरं बाळ होतं. पण ह्याच्यामधली वाईट गोष्ट अशी होती की हे सगळं रिसर्च केल्यानंतर हे टेस्ट ट्यूब बेबीचा शोध जगामध्ये फक्त 21 दिवस नंतर त्यांनी लावलं, नाही तर हे जगातलं पहिलं टेस्ट ट्यूब बेबीचं बाळ असतं. पण जगामधलं दुसरं टेस्ट ट्यूब बेबीचं बाळ असूनही त्यांचं जे संशोधन होतं त्याची दखल घेतली गेली नाही. उलट त्या तत्कालीन बंगाल गव्हर्नमेंटनी त्यांना त्यांचं हे जे इन्व्हेन्शन होतं हे लपवून ठेवायला सांगितलं आणि त्यांना कुठेही जगात हे प्रेझेंट करू दिलं नाही. आणि त्याचा परिपाक असा झाला की अत्यंत छळाला, मानसिक छळाला त्यांना सामोरं जायला लागलं आणि 4 वर्षानंतर 1982 साली या थोर शास्त्रज्ञाला, या थोर डॉक्टरला आत्महत्या करायला लागली. आणि हे त्याचं संशोधन बऱ्याच वर्ष गुलदस्त्यात राहिलं. 1986 साली मुंबईतल्या डॉक्टरांनी हे संशोधन पुन्हा शोधून काढलं आणि भारतामधल्या दुसऱ्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला. पण या शास्त्रज्ञाचे परिश्रम वाया गेले नाही. आज आमच्यासारखे अनेक डॉक्टर्स हे IVF तंत्रज्ञानाने गर्भ देण्यासाठी जे काम करत आहेत त्यांच्यासाठी डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय एक मोठा आदर्श, एक मोठं व्यक्तिमत्व आणि एक महान श्रद्धास्थान आहे. त्यामुळेच ही कथा निराशित न घेता एक आशा आपण याच्यापासून घेतली पाहिजे, एक स्फूर्ती घेतली पाहिजे की अनेक वंध्यत्व ज्यांची समस्या होती आणि अनेक संततीहीन स्त्रियांना देखील आपण या तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा देऊ शकतो. त्यामुळे अशा या शास्त्रज्ञांना माझा लाख लाख सलाम. आता आपण आजच्या लेक्चरकडे येऊया. वंध्यत्व ची समस्या जे जोडपी करत असतात त्यांना अनेक वेळा नैराश्याच्या समस्येला सामोरं जायला लागतं आणि अशा वेळेला ही समस्या फक्त त्या दोघांपुरतीच मर्यादित न राहता ती त्या परिवाराची समस्या होते. सासू सासऱ्यांकडनं बऱ्याच वेळा विचारलं जातं. प्रत्येक येणाऱ्या मासिक पाळीमध्ये जे दडपण असतं गर्भधारणा न होण्याचं, ते दडपण वाढत जातं आणि फक्त जोडप्याची जी समस्या असते किंवा फक्त त्या स्त्रीची जी समस्या असते ती समस्या पारिवारिक आणि सामाजिक समस्या होऊन जाते.
बऱ्याच वेळेला समाज देखील प्रश्न करतो की मूल का होत नाही. सो आज देखील ज्या निसंतान स्त्रिया आहेत यांना अनेक गोष्टींना सामोरं जायला लागतं, अनेक सामाजिक समस्यांना सामोरं जायला लागतं आणि यासाठीच आपल्याला या समस्येवरचं समाधान माहिती पाहिजे. आपण थोडक्यात बघूया की नॉर्मली गर्भधारणा कशी होते. आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे की नॉर्मली गर्भधारणा होताना स्त्रीच्या अंडाशयामध्ये एक बीज तयार व्हायला पाहिजे आणि हे बीज तयार होऊन फुटलं पाहिजे, ज्याला आपण ओव्ह्युलेशन म्हणतो. ओव्ह्युलेशन झाल्यानंतर हे स्त्री बीज एका गर्भनलिकेत येतं आणि त्या दरम्यान जर शारीरिक संबंध आले तर शुक्राणू जे आहेत ते योनी मार्गातून वरती जाऊन गर्भाशयातून गर्भनलिकेत येऊ शकतात आणि गर्भनलिकेमध्ये हे एक स्त्रीबीज आणि एक शुक्राणू एकत्र होतात, ज्यांना आपण फर्टिलायझेशन म्हणतो. फर्टिलायझेशन झाल्यानंतर हा गर्भ जो आहे हा गर्भाशयात जाऊन वास्तव्य करणार आहे. सो ही नॉर्मल गर्भधारणेची प्रक्रिया आहे. आपण बघू शकतो इथे गर्भधारणा झाल्यानंतर जो गर्भ तयार होतोय तो पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी गर्भनलिकेतच असतो, पण तो चौथ्या आणि पाचव्या दिवशी गर्भाशयात येतो. पाचव्या दिवशी गर्भाशयामध्ये चिटकायला लागतो, ज्याला आपण इम्प्लांटेशन असं म्हणतो. साधारण 6व्या ते 7व्या दिवशी हे इम्प्लांटेशन कंप्लीट होतं आणि तिथून पुढे हा गर्भाशयातच वाढत राहतो. या प्रक्रियेला फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशन असं म्हणतात आणि हे नॅचरल रित्या होण्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. शुक्राणूंची संख्या व्यवस्थित पाहिजे, गर्भाशय मुख किंवा सर्व्हिक्समध्ये काही प्रॉब्लेम नाही पाहिजे, गर्भाशयामध्ये काही प्रॉब्लेम नाही पाहिजे, गर्भनलिका व्यवस्थित पाहिजे, अंडाशयाचं कार्य व्यवस्थित चाललं पाहिजे, ओव्ह्युलेशन व्यवस्थित झालं पाहिजे, अंडाशयामधली बीजांची संख्या व्यवस्थित पाहिजे. हे सगळं व्यवस्थित असेल तर गर्भधारणेला काही अडचणी येत नाही. पण आता आपण बघूया की गर्भधारणेला अडचणी कधी कधी येऊ शकतात आणि आपल्याला कुठल्या केसेसमध्ये IVF या तंत्रज्ञानाकडे जायला लागू शकतो. अंडाशयामधले बीजांची संख्या खूप कमी किंवा खूप जास्त असेल तर आपल्याला गर्भधारणेमध्ये अडचणी येऊ शकतात. खूप कमी जर संख्या असेल तर त्याला आपण पुअर ओव्हेरियन रिझर्व्ह असं म्हणतो आणि खूप जास्त जर संख्या असेल तर त्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणतो. दोन्ही कंडिशन्समध्ये गर्भधारणेसाठी अडचणी येऊ शकतात. अंडाशयामध्ये काही सिस्ट असतील, एंडोमेट्रिओसिस असेल तरी देखील गर्भधारणेला अडचणी येऊ शकतात. गर्भनलिका जर काही कारणास्तव बंद असेल, काही आजाराने बंद असेल किंवा ॲडिजन्समुळे बंद असेल तरी सुद्धा आपल्याला गर्भधारणेसाठी अडचणी येऊ शकतात. ट्युबरक्युलोसिस किंवा जेनायटल इन्फेक्शन्स, क्लॅमेडिया, गोनोरिया या सगळ्या इन्फेक्शन्समुळे गर्भनलिका बंद होण्याचे चान्सेस वाढतात. त्याचबरोबरीने गर्भाशयामधले काही आजार असतील ज्याच्यामध्ये गर्भाशयाच्या आकारामधले प्रॉब्लेम, सेप्टम किंवा बायकॉर्निट युट्रस किंवा युनिकॉर्निट युट्रस किंवा पॉलिप्स, गर्भाशयामध्ये काही गाठी असतील, पॉलिप्स किंवा फायब्रॉइड्स यांच्यामुळे देखील गर्भधारणेला अडचणी येऊ शकतात. सर्व्हायकल स्टिनॉसिस किंवा सर्व्हायकल इन्फेक्शनमुळे जर सर्व्हायकल स्टिनॉसिस झाला असेल तर शुक्राणू वरती जाऊ शकणार नाहीत. अशा अनेक कारणांमुळे गर्भधारणेला अडचणी येऊ शकतात. काही वेळेला ब्रेनमध्ये प्रॉब्लेम असू शकतात. ब्रेनमधून निघणारे जे हॉर्मोन्स आहेत FSH, LH त्यांची जर संख्या कमी असेल तर त्याला आपण हायपोगोनेडोट्रॉपिक हायपोगोनेडिझम म्हणतो. अशा स्त्रियांना देखील गर्भधारणेसाठी अडचणी येऊ शकतात. पुरुषांमध्ये शारीरिक संबंधाच्या काही अडचणी असू शकतात. सेक्शुअल डिस्फंक्शन असू शकतं. त्याच्यामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा इजॅक्युलेटरी डिस्फंक्शन आलं. स्पर्म्सच्या विरुद्ध काही अँटीबॉडीज तयार होत असतील किंवा काही वेळेला आपल्याला काही कारण कळत नाही, पण काही वेळेला जन्मजात काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे जन्मजात अनडिसेंडेड टेस्टिस असेल आणि ऑपरेशनला जर वेळ लागला असेल तर अशा टेस्टिसमध्ये पुढे स्पर्म बनण्यास अडचणी येऊ शकतात. काही वेळेला हा जो वास डिफरन्स आहे की ज्याच्यामध्ये शुक्राणू बाहेर आणले जातात, तर हा वास डिफरन्स जन्मजात जर ऍबसेंट असेल तर त्याला आपण कंजेनायटल ऍबसेन्स ऑफ वास डिफरन्स म्हणतो. काही वेळेला अंडाशयामध्ये सूज असणे, अंडाशयाच्या भोवतीच्या वेसल्स वाढणे ज्याला आपण व्हॅरिकोसील म्हणतो, सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स, एंडोक्राईन कॉजेस अशा वेगवेगळ्या कारणांमुळे पुरुष वंध्यत्व देखील होऊ शकतं. 1/3 केसेसमध्ये पुरुष गर्भधारणेसाठी कारणीभूत असतात, 1/3 केसेसमध्ये महिला या गर्भधारणा न होण्यासाठी कारणीभूत असतात आणि 1/3 केसेसमध्ये दोघे देखील कारणीभूत असू शकतात. 5 ते 10% केसेसमध्ये काहीच निदान होत नाही, ज्याला आपण अज्ञात वंध्यत्व किंवा अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असं म्हणतो. यापैकी ज्या स्त्रियांमध्ये गर्भनलिका बंद असतील किंवा अंडाशयाची कॅपॅसिटी खूप कमी झाली असेल अशा वेळेला आपण डायरेक्टली IVF ला जायला पाहिजे. ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या खूपच कमी आहे, 0 आहे, अझूस्पर्मी आहे, त्यांच्यामध्ये देखील आपल्याला IVF लागू शकतो आणि ज्यांची शुक्राणूंची संख्या
अतिशय कमी झाली आहे, ज्याला आपण सिव्हिअर ऑलिगोस्पर्मिया म्हणतो, स्पर्म काउंट 5 मिलियन पेक्षा कमी असेल, अशा पुरुषांमध्ये देखील आपण डायरेक्टली IVF ला जायला हरकत नाही. बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत की ज्याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया आहे, म्हणजे स्पर्म्सला बाहेर यायला काही अडचण आहे आणि स्पर्म्स काउंट सिमेनमध्ये 0 आहे, पण टेस्टिसमध्ये स्पर्म बनतात, अशा पुरुषांना देखील IVF या तंत्रज्ञानाद्वारे सक्सेस मिळू शकतो. शुक्राणूंची संख्या दुर्बिणीखाली बघणं, ज्याला आपण सीमेन अनालिसिस म्हणतो. सीमेन अनालिसिसमध्ये काउंट, मोटिलिटी आणि मॉर्फॉलॉजी या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण पाहिलं की काउंट कमी असेल, सिव्हिअर ऑलिगोस्पर्मिया असेल तर आपल्याला IVF करायला लागू शकतं. काउंट जर 0 असेल तरी देखील आपल्याला IVF करायला लागू शकतं. पण मोटिलिटी म्हणजे शुक्राणूंची हालचाल जर कमी असेल, हालचाल जर 10% पेक्षा कमी असेल तर आपल्याला नॅचरल प्रेग्नन्सी किंवा IUI प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता खूपच कमी होते आणि अशा हालचाल हीन म्हणजे हालचाल नसलेल्या शुक्राणू असतील तरी देखील आपल्याला IVF तंत्रज्ञानाकडे जायला लागू शकतो. ज्या शुक्राणूंमध्ये आकारामध्ये प्रॉब्लेम आहे, जसं आपण दुर्बिणीखाली बघू शकतो की इथे शुक्राणूंच्या आकारामध्ये सायटोप्लाझ्मिक व्हॅक्युल्स आहेत किंवा डबल हेडेड स्पर्म्स आहेत किंवा डबल टेल वाले स्पर्म्स आहेत, अशामध्ये देखील आपल्याला नॅचरल प्रेग्नन्सी किंवा IUI सक्सेस मिळणार नाही. सो हे तिन्ही फॅक्टर्स खूप महत्वाचे आहेत डिसाईड करताना की आपल्याला कुठली ट्रीटमेंट करायची आहे. ज्यांचे प्रॉब्लेम छोटे असतील अशा जोडप्यांमध्ये आपण IUI ची ट्रीटमेंट करू शकतो. ज्यांच्यामध्ये काउंट थोडाफार कमी झाला असेल त्यांना आपण IUI करू शकतो. ज्यांच्यामध्ये काउंट थोडाफार खूप जास्त कमी आला असेल त्यांना आपल्याला IVF करायला लागतं. तर आपण किती वेळा IUI केलं पाहिजे आणि IUI बंद कधी केलं पाहिजे? नॉर्मली अंडाशयामध्ये बीज फुटण्याची काही अडचण असेल किंवा शुक्राणूंची काही संख्या कमी असेल किंवा गर्भाशयाच्या मुखात सर्व्हिक्सचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला IUI हेल्प करू शकतो. पण IUI आपण 3 ते 4 वेळाच करू शकतो. एका IUIचा सक्सेस रेट साधारण 15 ते 20% राहतो आणि आपण 3 ते 4 वेळा IUI केलं तर आपला सक्सेस रेट 60% आसपास जातो. त्याच्यापेक्षा जास्त वेळा IUI करून रिझल्ट्स इम्प्रूव्ह होत नाही असं दिसलेलं आहे. त्यामुळे IUI 6 वेळा केले, 8 वेळा केले, 10 वेळा केले त्याचा काही फायदा होणार नाही. जर IUI 4 वेळा करून देखील सक्सेस मिळाला नसेल तर अशा पेशंट्सला IVFचा मार्ग सुचवावा लागू शकतो. ज्या कपल्समध्ये दुर्बिणी गर्भाशयाचे काही प्रॉब्लेम्स आहेत, गर्भाशयामध्ये काही गाठी आहेत, गर्भाशयाचं अस्तर व्यवस्थित नाहीये, एंडोमेट्रियल लाइनिंग व्यवस्थित नाहीये, अशामध्ये दुर्बिणीचे ऑपरेशन करून नंतर आपल्याला IVF ला जायला लागू शकतो. सो अशा ऑपरेशनद्वारे आपल्याला फायब्रॉइड, पॉलिप किंवा गर्भाशयामध्ये आंतरगर्भाशय जर चिकटलेलं असेल म्हणजे ॲडेजन्स असतील, एशरमन सिंड्रोम असेल तर ते आपल्याला हिस्ट्रोस्कोपीच्या ऑपरेशनद्वारे योग्य रीतीने ठीक करून मग पुढे IVF ट्रीटमेंटकडे जाता येऊ शकतो. ज्या पेशंट्सला प्रॉब्लेम जास्त असतील, फायब्रॉइड्स असतील, एंडोमेट्रियोसिस असेल किंवा ओव्हरीमध्ये सिस्ट असेल, अशा वेळेला आपल्याला लॅप्रोस्कोपी करून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मग पुढे जायला लागतं. सो हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर आपण IVF तंत्रज्ञानाकडे येऊया की IVF बेसिकली काय राहतं. IVF म्हणजे कृत्रिम गर्भधारणा, ज्याच्यामध्ये आपण गर्भ शरीराच्या बाहेर बनवतो. इन व्हायट्रो फर्टिलायझेशन म्हणजे इन व्हायट्रो म्हणजे शरीराच्या बाहेर आपण गर्भधारणा तयार करतो आहे. तर त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे, इथे आपण जर चित्रामध्ये बघितलं तर पहिली स्टेप आहे स्टिम्युलेशन ऑफ ओव्हरीज, ज्याच्यामध्ये आपण इंजेक्शन देऊन ओव्हरीजला स्टिम्युलेट करतो. दुसरी स्टेप आहे एग्ज रिट्रीवल म्हणजे एग्ज बाहेर काढतो. तिसरी स्टेप आहे गर्भ तयार करण्याची, ज्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. चौथी स्टेप आहे गर्भ तयार करणे, ज्याला आपण एम्ब्रिओ कल्चर म्हणतो. 5वी स्टेप आहे एम्ब्रिओ ट्रान्सफर, ज्याच्यामध्ये आपण गर्भ आतमध्ये सोडतो. आणि 6वी स्टेप आहे प्रेग्नन्सी टेस्ट करण्याची. या प्रत्येक स्टेप बद्दल आपण बोलूया. स्टिम्युलेशन ऑफ ओव्हरीज किंवा पहिली स्टेप जी आहे ज्याच्यामध्ये आपण बीज तयार करतो किंवा बीज वाढवतो, यासाठी आपल्याला इंजेक्शन देणं गरजेचं राहतं आणि या इंजेक्शन्सला गोनेडोट्रॉफिन इंजेक्शन असं म्हणतो. हे इंजेक्शन्स आपण 10 ते 12 दिवस देतो आणि 12 दिवस इंजेक्शन दिल्यानंतर बीजाचा आकार वाढतो. बीजाचा आकार वाढल्यानंतर ते बीज आपण एका छोट्याशा ऑपरेशनद्वारे, एग रिट्रीवल ऑपरेशनद्वारे भुलीखाली, खाली ते बीज आपण बाहेर काढतो. बीज बाहेर काढल्यानंतर त्याच्यापैकी चांगलं बीज सिलेक्ट केलं जातं. म्हणजे सगळीच बीज चांगली नसतात. बीजांमध्ये M2, M1 आणि GB असे प्रकार असतात जे आपल्याला सोनोग्राफीवर डिटेक्ट होत नाही. पण IVF करताना हे जेव्हा बीज आपण बाहेर काढतो त्यावेळेला त्यातले हे 3 प्रकार आपल्याला दिसतात आणि त्यापैकी फक्त M2 बीज जे आहे म्हणजे M2 एग जे आहे हेच फक्त गर्भधारणा देऊ शकतो. सो आपण M2 एग सिलेक्ट करतो. M2 एग सिलेक्ट करून एक शुक्राणू सिलेक्ट करून त्यांना फर्टिलाइज केलं जातं. इथे आपण बघू शकतो की एगच्या भोवती असे शुक्राणू सोडले जातात
आणि यापैकी एक चांगला शुक्राणू स्वतःहून आतमध्ये जाईल आणि गर्भ तयार करेल. याला आपण IVF असं म्हणतो. पुढे जाऊन आपण ICSI बद्दल माहिती घेऊया. पण IVF मध्ये आपण एका अंड्याच्या भोवती, एका एगच्या भोवती शुक्राणू सोडतो आणि याच्यापैकी चांगला शुक्राणू आत जाऊन गर्भ तयार करेल. गर्भ तयार झाल्यानंतर 3 ते 5 दिवस हा गर्भाशयाच्या बाहेरच वाढवला जातो आपल्या लॅबमध्ये एका डिशमध्ये, ज्याला एम्ब्रियो कल्चर असं म्हणतात. 3 ते 5 दिवस वाढलेल्या गर्भाला नंतर गर्भाशयामध्ये सोडलं जातं. त्याला आपण एम्ब्रियो ट्रान्सफर असं प्रोसिजर म्हणतो आणि एम्ब्रियो ट्रान्सफर केल्यानंतर 14 दिवसांनी आपण ब्लड टेस्ट करून पाहू शकतो की प्रेग्नन्सी राहिली आहे की नाही. सो ही नॉर्मल IVF ची प्रक्रिया आहे. आपण बघितलं की IVF कुठल्या पेशंटमध्ये करायला लावू शकतं, IVF ची प्रक्रिया काय आहे. आता आपण पाहूया की IVF मध्ये पण फरक काय असू शकतो. सो प्रत्येक IVF किंवा प्रत्येक टेस्ट ट्यूब बेबी हे सारखं नसतं. सेंटर वाईज, सेंटरच्या एक्सपिरियन्स वाईज आणि सेंटरच्या टेक्नॉलॉजी वाईज ते बदलत जातं. क्लासिकल IVF मध्ये आपण एक बीज घेऊन त्याच्या भोवती शुक्राणू सोडतो आणि याच्यापैकी एक शुक्राणू स्वतःहून आतमध्ये जातो आणि गर्भधारणा तयार करतो. पण जर एकचं कव्हर किंवा झोना खूप हार्ड असेल तर स्पर्म्स आतमध्ये जाऊ शकत नाही आणि स्पर्म्सची ताकद जर कमी असेल, स्पर्म्सची मोटिलिटी जर कमी असेल तरी सुद्धा स्पर्म्स आतमध्ये जाऊ शकत नाही. अशा केसमध्ये फर्टिलायझेशन फेलियर होऊ शकतं, म्हणजे आपलं IVF सक्सेस होणार नाही. स्पर्म्स आणि एग जरी आपण एकत्र ठेवले तरी सुद्धा ते एकत्र येणार नाहीत जर झोना थिक असेल किंवा स्पर्मची ताकद कमी असेल. याच्यावरती इलाज म्हणून 1992 साली ICSI या तंत्रज्ञानाचा शोध लागला, ज्याच्यामध्ये आपण वाट बघत नाही शुक्राणूंना स्वतःहून आत जाण्याची. आपण शुक्राणूंना डायरेक्टली स्वतःहून आपण ॲज अ डॉक्टर्स त्यांना आपण आतमध्ये सोडतो. या प्रक्रियेला इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन असं म्हणतात. म्हणजे एक स्त्रीबीज घेतलं जातं, त्याला एका बाजूला पकडलं जातं, त्याला होल्डिंग पिपेट म्हणतात आणि एका छोट्या काचेच्या नळीने एक शुक्राणू या स्त्रीबीजाच्या आतमध्ये सोडला जातो किंवा इंजेक्ट केला जातो, म्हणून त्याला इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन असं म्हणतात. सो या तंत्रज्ञानाद्वारे आपण फर्टिलायझेशन फेलियरच्या केसेस ज्या होत होत्या IVF मध्ये या प्रिव्हेंट करू शकतो आणि आपला सक्सेस वाढू शकतो. मित्रांनो, हे ऍक्च्युअल पिक्चर आहे IVF करतानाचं. इथे आपण बघू शकतो दुर्बिणीखाली बीज असं दिसतं. याला पोलर बॉडी आहे म्हणून हे M2 एग आहे. हे एका बाजूने पकडलं जातं, ज्याला होल्डिंग पिपेट म्हणतात आणि एका छोट्या सुईनी, जी काचेची सुई असते, त्या इंजेक्टिंग पिपेटनी आपण एक छोटा शुक्राणू जो इथे एका डागाप्रमाणे दिसतो आहे, हा एक शुक्राणू आपण या बीजाच्या आतमध्ये इंजेक्ट करतो. याद्वारे आपल्याला गर्भधारणेसाठी मदत होते आणि हे केल्यानंतर या प्रकारे गर्भ तयार होतो. पहिल्या दिवशी गर्भ असा दिसतो, सेकंड डेला गर्भ असा दिसतो, 2 सेल स्टेज, मग 4 सेल स्टेज, मग 8 सेल स्टेज. या प्रकारे गर्भ 6व्या दिवसापर्यंत वाढवत जातो आपण. सो पहिल्या दिवस ज्याला 0 डे म्हणतो, त्याच्यापासून साधारण 5व्या दिवसा म्हणजे 6th डे किंवा 0+5 अशा दिवशी ब्लास्टोसिस्ट गर्भ तयार होतो. नॉर्मली बऱ्याचशा IVF सेंटर्समध्ये तिसऱ्या दिवशी गर्भ ट्रान्सफर केला जातो 4 किंवा 8 सेल स्टेजला. याचा सक्सेस रेट थोडा कमी राहतो, कारण क्लिवेज स्टेजचा एम्ब्रिओ जो आहे हा फ्रजाईल असतो. हा आतमध्ये सोडल्यानंतर त्याचे टिकण्याचे चान्सेस कमी राहतात. पण हाच गर्भ जर आपण बाहेरच जर जास्त वाढवला, ज्याला ब्लास्टोसिस स्टेजपर्यंत नेलं, तर तो गर्भ सक्षम राहतो जास्त काळ टिकण्यासाठी आणि त्याचा सक्सेस रेट पण जास्त राहतो. त्यामुळे ब्लास्टोसिस्ट कल्चर टेक्निक जिथे वापरतात अशा ठिकाणी सक्सेस रेट निश्चितच थर्ड डे ट्रान्सफरपेक्षा 15 ते 20% अधिक राहतो. ब्लास्टोसिस्ट कल्चर ही एक अद्ययावत तंत्रज्ञान आहे. गर्भ तयार केल्यानंतर गर्भाचं लेझर असिस्टेड हॅचिंग तंत्राद्वारे गर्भाचं चिकटणं आपण इम्प्रूव्ह करू शकतो. तो नॉर्मली कसा आहे की हा जो गर्भ आहे, हा आतला भाग आहे, हा गर्भ आहे आणि बाहेरचा भाग जो आहे याला झोना म्हणतात. तो नॉर्मली या झोनामधनं गर्भाला बाहेर यायला लागतं आणि मग तो गर्भाशयात चिकटतो. पण हा झोना जर कडक असेल आणि गर्भाला जर बाहेर येता आलं नाही, तर आपला सक्सेस रेट कमी होऊ शकतो IVFचा. म्हणून आपण या गर्भाला बाहेर पडण्यासाठी मदत करतो. लेझर तंत्रज्ञानाद्वारे आपण इथे हे जे वरचं कव्हर आहे झोना, याला आपण थिन आउट करतो आणि गर्भ इथून बाहेर पडून हॅच होऊ शकतो आणि आपला सक्सेस वाढू शकतो. सो हे तंत्रज्ञान देखील खूप कमी सेंटर्समध्ये अवेलेबल असतं आणि याद्वारे आपण सक्सेस रेट डेफिनेटली वाढवू शकतो. पुढचं तंत्रज्ञान आहे फ्रीझिंग किंवा क्रायो प्रिझर्वेशन. क्रायो प्रिझर्वेशनद्वारे आपण लगेच गर्भ तयार करून आतमध्ये सोडण्यापेक्षा आपण पुढील महिन्यात देखील गर्भ सोडू शकतो आणि तोपर्यंत गर्भ फ्रीज करून ठेवला जातो. या पद्धतीला क्रायो प्रिझर्वेशन असं म्हणतात. क्रायो प्रिझर्वेशन तंत्रज्ञानाने फक्त गर्भच नाही तर शुक्राणू, स्त्रीबीज हे देखील प्रिझर्व करता येऊ शकतात आणि अनेक वर्ष प्रिझर्व करतात.
सो ज्या स्त्री पुरुषांना लगेच गर्भधारणा नको असेल किंवा ज्यांना कॅन्सर सारखी बिमारी असेल, ज्याच्यामध्ये आपल्याला स्त्रीबीज आणि शुक्राणू स्टोअर करणं गरजेचं आहे, अशा वेळेला आपण क्रायो प्रिझर्वेशनची टेक्निक वापरून काही अनेक वर्षांनंतर देखील गर्भधारणा अचीव्ह करू शकतो. सो क्रायो प्रिझर्वेशन टेक्निकद्वारे आपण एकतर आपला आयव्हीएफचा सक्सेस वाढवू शकतो, कारण फ्रेश ट्रान्सफरपेक्षा फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर किंवा क्रायो प्रिझर्व केलेले एम्ब्रिओ जे आहे ते ट्रान्सफर केल्याचा सक्सेस रेट डेफिनेटली हाय राहतो. आता आपण काही स्पेशल सिच्युएशन बघूया आयव्हीएफ मध्ये, की जिथे प्रॉब्लेम्स खूप जटिल आहेत तरी देखील आपण त्या प्रॉब्लेम्सवरती मात करू शकतो. सो नॉर्मली जर स्पर्म काउंट 0 असेल तर अशा वेळेला गर्भधारणा होऊ शकत नाही असं सांगितलं जातं. सो नॉर्मली स्पर्म काउंट 0 असेल तर आपल्याला बघावं लागतं की स्पर्म काउंट 0 का आहे. कधी कधी टेस्टिसमध्ये स्पर्म्स बनत नाही तर त्याला आपण नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया म्हणतो. पण कधी कधी टेस्टिसमध्ये स्पर्म्स बनतात, पण ही जी नलिका आहे ज्याला आपण व्याज डिफरन्स म्हणतो, त्या नलिकेमध्ये कुठेतरी ऑब्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे स्पर्म्स बाहेर येऊ शकत नाहीये आणि त्यामुळे शुक्राणू शून्य दिसत आहेत सीमेनमध्ये, ज्याला आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया म्हणतो. सो जर शुक्राणूंना बाहेर येण्यासाठी काही अडचण असेल किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया असेल तर अशा केसेसमध्ये आपण पिसा या तंत्रज्ञानाद्वारे शुक्राणू डायरेक्टली टेस्टिसमधनं एका छोट्याशा निडलनी बाहेर काढू शकतो आणि हे शुक्राणू आपण आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणेसाठी वापरू शकतो. टिसा मधनं मिळणाऱ्या शुक्राणूंनी आययुआय करता येत नाही, आपल्याला आयव्हीएफच करायला लागतं. पण जर टेस्टिसमध्ये मोठा प्रॉब्लेम असेल आणि टेस्टिसमध्ये शुक्राणू बनत नसतील तर टिसानी आपल्याला सक्सेस रेट मिळण्याचे चान्सेस कमी राहतात. अशा केसमध्ये आपण टेसे किंवा मायक्रो टेसे ही प्रोसिजर करू शकतो आणि टेस्टिसचा एक छोटासा तुकडा काढून किंवा टेस्टिसवरती मायक्रो सर्जरी करून आपण हा टेस्टिसचा छोटा भाग दुर्बिणीखाली बघू शकतो आणि त्यातलं एक सेमायनोफेरस टिप्यूल घेऊन त्याच्यामधले जर स्पर्म्स आपण काढू शकलो आणि ते प्रेग्नन्सीसाठी वापरू शकलो तर आपला सक्सेस रेट डेफिनेटली वाढतो. सो मायक्रो सर्जिकल टेसे नावाची प्रोसिजर देखील खूप सहाय्यक ठरते अशा कपल्समध्ये ज्यांचा प्रॉब्लेम खूप जास्ती आहे. आणि आमच्या सेंटरमध्ये ओएसएस फर्टिलिटीमध्ये आपण असे मायक्रो सर्जिकल टेसे प्रोसिजर करण्यामध्ये तज्ज्ञ आहोत, ज्याच्याद्वारे आपण चांगला सक्सेस देऊ शकलेलो आहोत. पुढची सिच्युएशन बघूया की अंडाशयामध्ये बीजांची संख्या खूप कमी झाली. बीजांची संख्या कमी होण्याचं प्रमुख कारण म्हणजे स्त्रीचं वय वाढणं. स्त्रीचं वय एकदा 35च्या वरती गेलं की बीजांची संख्या खूप कमी होते आणि ते जर वय 40च्या वरती गेलं तर बीजांची संख्या अत्यल्प होते. बीजांची संख्या अंडाशयामध्ये बर्थ नंतर कमी कमीच होत जात असते, पण 35 वयानंतर किंवा 40 वयानंतर ही स्त्री बीजांची संख्या खूप झपाट्याने कमी होते आणि मग आपल्याला लो एमएच, लो अँट्रल फॉलिकल काउंट आणि हाय एफएसएच असे व्हॅल्यूज दिसतात आणि अशा कपल्समध्ये प्रॉब्लेम्स किंवा अडचणी खूप जास्त असतात आणि योग्यरित्याने ट्रीटमेंट दिल्यानंतर अशा कपल्समध्ये देखील आपण प्रेग्नन्सी अचीव्ह करू शकतो. त्यासाठी स्टिम्युलेशन प्रोटोकॉल, ट्रिगर प्रोटोकॉल आणि आयव्हीएफ करण्याची पद्धत देखील आपल्याला बदलायला लागू शकते. परंतु अशा कपल्समध्ये जर स्त्री बीजांची संख्या खूप कमी झाली असेल तर आपण पीआरपी तंत्रज्ञानाद्वारे प्लेटलेट रिच प्लाझ्मा ओव्हरीमध्ये इंजेक्ट करून आपण त्यांची स्त्री बीजांची संख्या हलकीशी वाढवू शकतो किंवा ग्रोथ हॉर्मोन नावाचा हॉर्मोन वापरून देखील आपल्याला चांगले स्त्रीबीज मिळतील याची खात्री आपण करू शकतो. सो अशा नवीन नवीन पद्धती अवलंब करून आम्ही आमच्याकडे पुअर ओव्हरियन रिझर्व्ह पेशंट्सला देखील ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. जसं जसं वय वाढतंय तसं जसं आपण बघतो की आयव्हीएफचा सक्सेस रेट देखील कमी होत जातो. वय जर 35च्या खाली असेल तर आयव्हीएफचा सक्सेस रेट बऱ्यापैकी चांगला राहतो, पण वय जर 35च्या वरती गेलं किंवा 40च्या वरती गेलं तर आयव्हीएफचा सक्सेस रेट हा फक्त 10% राहतो. अशा केसमध्ये स्त्री बीजांची संख्या कमी होणं, त्यांची क्वालिटी कमी होणं हे कारण राहतं. अशा केसमध्ये आपण स्त्रीबीज बाहेरनं घेऊ शकतो, ज्याला आपण एग डोनेशन असं म्हणतो. सो ज्यांचे स्त्रीबीज संपलेले आहेत किंवा संपायला आलेले आहेत अशा स्त्रियांमध्ये एग डोनेशन आयव्हीएफ करून देखील आपण सक्सेस मिळवू शकतो. एग डोनेशन आयव्हीएफ करण्यासाठी डोनर आणि रेसिपियंट यांची सायकल रेग्युलराइज करणं आणि त्यानुसार सगळं सेट करणं खूप महत्वाचं राहतं. आता आपण ऍडव्हान्स फर्टिलिटी ऑप्शन्स बद्दल पाहूया की आणखीन कुठले कुठले ऍडव्हान्स ऑप्शन्स आपल्याकडे आयव्हीएफ मध्ये असू शकतात. त्याच्यामधला एक महत्वाचा ऑप्शन आहे प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग किंवा पीजीटी. या तंत्रज्ञानाद्वारे आपण हा जो गर्भ दिसतो आहे याला ब्लास्टोसिस गर्भ म्हणतात. या गर्भामध्ये या गर्भाचा बाहेरचा जो आवरण असतो ज्याला आपण ट्रोफोएक्टोडर्म म्हणतो, हा ट्रोफोएक्टोडर्मचा छोटासा भाग घेऊन
तो आपण तपासायला पाठवू शकतो, ज्याला आपण एम्ब्रिओ बायोप्सी किंवा प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग म्हणतो. सो गर्भ शरीराच्या आत सोडण्याच्या आधीच आपल्याला कळू शकतं की गर्भाची क्वालिटी कशी आहे किंवा गर्भाचा जेनेटिक स्टडी कसा आहे. जर कपल्समध्ये गर्भ राहत नसेल किंवा वारंवार मिसकॅरेज होत असेल किंवा प्रिव्हियसली IVF फेल झालेले असतील 2-3 वेळा, अशा कपल्समध्ये आपण प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग करून त्यांचा सक्सेस रेट डेफिनेटली वाढवू शकतो. ओएसिस IVF मध्ये, ओएसिस फर्टिलिटीमध्ये मला सांगायला आनंद होतो की आपण या पद्धतीच्या टेक्नॉलॉजी रुटीनली वापरतो. ज्यांना गर्भ राहत नसेल किंवा वय जास्त असेल, स्त्रीचं वय 40 पेक्षा जास्त असेल किंवा IVF फेल झालेले आहेत किंवा वारंवार मिसकॅरेज झालेले आहे, रिकरंट प्रेग्नन्सी लॉस झालेले आहेत, अशा कपल्समध्ये आपण PGTA या तंत्रज्ञानाद्वारे त्यांना सक्सेस देऊ शकतो. आपण ऐकलं असेल की गर्भ चांगला होता तरी सुद्धा IVF सक्सेस नाही होऊ शकत. तो असं का होतं की गर्भ चांगला असून देखील IVF सक्सेस होत नाही? सो IVF सक्सेस होण्यासाठी जितका गर्भ महत्वाचा आहे तितकंच गर्भाशय किंवा गर्भाशयाचं लाइनिंग एंडोमेट्रियम देखील महत्वाचं आहे. सो आपण एक नेहमी झाडाचं उदाहरण देतो की बी आणि माती दोन्ही चांगलं पाहिजे. बी म्हणजे एम्ब्रिओ आणि माती म्हणजे गर्भाशय किंवा गर्भाशयाचा अस्तर. दोन्ही जर व्यवस्थित असेल तरच आपल्याला झाड उगवून येईल. त्याचप्रमाणे एंडोमेट्रियम आणि एम्ब्रिओ दोन्ही चांगले असतील तरच आपल्याला प्रेग्नन्सी मिळेल. जर एंडोमेट्रियम मध्ये प्रॉब्लेम असेल तरी देखील आपल्याला प्रेग्नन्सी होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. एंडोमेट्रियम गर्भ घेण्यासाठी सक्षम आहे की नाही हे आपण एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲरे किंवा इरा या तंत्रज्ञानाद्वारे बघू शकतो. आणि इरा तंत्रज्ञान आपल्याला सांगू शकतं की कुठल्या दिवशी आपण गर्भ ट्रान्सफर केला पाहिजे. त्याच दिवशी बरोबर त्याच तासाला आपण जर गर्भ आतमध्ये सोडला तर आपला गर्भधारणेचा सक्सेस रेट वाढवू शकतो. सो प्री रिसेप्टिव्ह, पोस्ट रिसेप्टिव्ह किंवा रिसेप्टिव्ह असे 3 ऑप्शन्स आपल्याला मिळतात. आणि रिसेप्टिव्ह रिपोर्ट आल्यानंतर आपण जर गर्भ ट्रान्सफर केला तर आपला सक्सेस रेट चांगला राहू शकतो. सो इरा या तंत्रज्ञानाद्वारे देखील आपण बऱ्याचशा पेशंटला सक्सेस देऊ शकतो. आपण ऐकलं असेल की स्त्रीबीजांची संख्या खूप कमी होते किंवा खूप जास्त होते. अशा पेशंट्समध्ये आपल्याला IVF तंत्रज्ञानाद्वारे मध्ये देखील काही अडचणींचा सामना करायला लागू शकतो. खूप कमी संख्या असेल तर स्त्रीबीज जर वाढलं नाही तर आपला IVF फेल जाऊ शकतं. आणि खूप जास्त संख्या असेल, PCOD जर असेल तर स्त्रीबीज जर विनाकारण खूप जास्त वाढली तर पेशंटला हायपरस्टिम्युलेशन होऊ शकतं. अशा दोन्ही कंडिशन्समध्ये आपण IVM किंवा इन व्हायट्रो मॅच्युरेशन या पद्धतीचा अवलंब करू शकतो आणि कपल्सला सक्सेस देऊ शकतो. सो IVM हे तंत्रज्ञान देखील आपण त्याच्यामध्ये स्त्रीबीजाला बाहेर घेऊन मग त्याला बाहेर मॅच्युअर करतो. या तंत्रज्ञानाद्वारे देखील आपण चांगला सक्सेस देऊ शकतो. आता आपण पुरुष वंध्यत्वाचे काही प्रॉब्लेम्स बघूया की पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या खूप कमी असेल किंवा DNA फ्रॅगमेंटेशन खूप हाय असेल, म्हणजे DNA डॅमेज खूप हाय असेल, अशा कपल्समध्ये आपण मॅग्नेटिक असॉर्टेड सेल सॉर्टिंग किंवा मॅक्स ही पद्धत वापरतो की ज्याच्यामध्ये मॅग्नेटद्वारे आपण सर्वोत्तम स्पर्म सिलेक्ट करू शकतो, सर्वोत्तम हेल्दी स्पर्म सिलेक्ट करू शकतो. सो हे मॅक्सचं तंत्रज्ञान देखील आपल्याला खूप चांगला सक्सेस IVF मध्ये देऊ शकतो. दुसरी पद्धत आहे स्पर्म्स निवडायची, ती म्हणजे पिक्सी. त्याच्याद्वारे आपण सर्वोत्तम रॅपिड स्पर्म्स निवडू शकतो, ज्याला आपण फिजिओलॉजिकल इक्सी किंवा पिक्सी असं म्हणतो. आणखीन एक तंत्रज्ञान आहे स्पर्म सिलेक्शनसाठीचं मायक्रोफ्लुइडिक्स. यामध्ये अशा वेगळ्या प्रतीच्या चेंबरमध्ये आपल्याला सर्वोत्तम मोटाईल स्पर्म्स किंवा कमी DNA डॅमेज झालेले स्पर्म्स मिळू शकतात आणि हे स्पर्म्स आपल्याला गर्भधारणेसाठी जास्त सक्षम असू शकतात. आपण बघितलं मायक्रोटेसे ऑपरेशन बद्दल. ज्यांची शुक्राणूंची संख्या 0 आहे त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं मायक्रोटेसे नावाचं ऑपरेशन करून आपण गर्भधारणा अचीव्ह करू शकतो. आता आपण IVF मधल्या अत्यंत ऍडव्हान्स टेक्निक बद्दल बोलूया, टाइम लॅप्स इमेजिंग किंवा TLI. आपल्याला माहिती आहे की आता सध्या फोटोशूटची खूप संकल्पना आहे. प्रेग्नन्सी, मॅरेजच्या आधीचं फोटोशूट, मॅरेज मधलं फोटोशूट, प्रेग्नन्सीच्या आधीचं फोटोशूट, डोहाळे जेवणाच्या वेळेचं फोटोशूट. त्याचप्रमाणे बाळाचं डॉपलर करायचं आणि 3D किंवा 4D बाळाचं फोटोशूट करायचं, ही देखील पद्धत आपल्यामध्ये रुजती आहे. याच प्रकारे आपण गर्भांचं देखील फोटोशूट करू शकतो, ज्याला आपण टाइम लॅप्स इमेजिंग म्हणतो. पण हे फॅशन म्हणून नाही तर एक उपचार पद्धती म्हणून वापरता येऊ शकतं. गर्भांचं फोटोशूट केल्यानंतर गर्भ कसा वाढतो आहे हे आपल्याला कळतं आणि जो सुयोग्य रीतीने गर्भ वाढतो आहे अशा गर्भाचं आपण सिलेक्शन करू शकतो गर्भ आतमध्ये सोडण्यासाठी.
हा सुयोग्य गर्भ आपण जर आतमध्ये सोडला तर आपल्याला सक्सेस रेट चांगला मिळू शकतो. सो अशा टाइम लॅप्स इमेजिंग सिस्टीमद्वारे आपण योग्य गर्भ निवडण्यासाठी प्रयत्न करू शकतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या लाईफमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप मोठ्याने आला आहे. सो आपण एखाद्या प्रॉडक्टसाठी फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनवरती काही सर्च केलं, समजा आपल्याला एखादं घड्याळ घ्यायचं आहे आणि आपण अमेझॉनवरती सर्च केलं आणि आपण सोशल मीडियावर गेलो, फेसबुकवरती गेलो, तर अशा केसमध्ये आपल्याला त्याच घड्याळाच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स किंवा वेगवेगळ्या वॉचेसच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स येत राहतात. हे कशामुळे शक्य होतं? तर कॉम्प्युटरकडे किंवा त्या वेबसाईटकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे ते आपला डेटा ॲक्सेस लोकेट करू शकतात. सेम टेक्निक आपण IVF मध्ये वापरू शकतो आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की ओएसिस फर्टिलिटीमध्ये आपण यावर्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्निकचा अवलंब करत कॉम्प्युटरला आपण अशी चॅलेंज दिला आहे, कॉम्प्युटरला आपण अशी सिस्टीम जोडलेली आहे की ज्याद्वारे कॉम्प्युटर आपल्याला सांगू शकतो की सर्वोत्तम गर्भ कुठला आहे आणि कॉम्प्युटरच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये चूक होण्याची शक्यता खूप कमी होते आणि सब्जेक्टिव्ह बायस जो आहे, म्हणजे आपण एका डॉक्टरनी बघणं आणि दुसऱ्या डॉक्टरनी बघण्यामधला जो बायस आहे, एम्ब्रिओलॉजिस्टनी बघण्यामधला, तो बायस निघून जातो आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे आपण सक्सेस रेट इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करू शकतो. आणखीन एक नवीन टेक्निक आहे इलेक्ट्रॉनिक विटनेसिंग सिस्टीम. फ्रेंड्स, आपण मेडिकल प्रॅक्टिस बद्दलच्या काही कमेंट्स किंवा काही पिक्चर्स बघितले असतील ज्याच्यामध्ये खूप अतिशयोक्ती दाखवली जाते. त्यापैकी एक मूवीचं मेन्शन करता येईल ते म्हणजे गुड न्यूज पिक्चर. गुड न्यूज मूवीमध्ये स्पर्म सेक्शन झालेलं दाखवलं आहे IVF तंत्रज्ञानाद्वारे. सो नॉर्मली असं होण्याची शक्यता बिलकुल नसते. सर्व थिंग्स मॅच केल्यानंतरच आपण पुढच्या गोष्टींकडे जात असतो, स्पर्म्स आणि एग्ज एकत्र करण्याच्या. पण ज्या लॅबमध्ये काम भरपूर आहे तिथे स्पर्म्स एक्सचेंज होऊ नयेत अशासाठी इलेक्ट्रॉनिक विटनेसिंग सिस्टीम किंवा बार कोडिंगची फॅसिलिटी देखील अवेलेबल असते. ओएसिस फर्टिलिटीमध्ये आम्ही ही इलेक्ट्रॉनिक विटनेसिंग सिस्टीम वापरतो जेणेकरून स्पर्म्स आणि एग्ज हे बार कोडिंगद्वारे मॅच केल्यानंतरच त्यांना एकत्र केलं जातं आणि एक्सचेंज होण्याची शक्यता अत्यंत कमी राहते. सो हे सगळं करत असताना सक्सेस आणि ट्रान्सपरन्सी ठेवणं देखील खूप महत्वाचं असतं. IVF IVFचा सक्सेस रेट हा साधारण 45 ते 50% राहतो वर्ल्ड वाईड. लेझर असिस्टेड हॅचिंग, ब्लास्टोसिस कल्चर, प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग, एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲरे, अशा नवीन नवीन टेक्निक्स आपण ज्या बघितल्या, क्रायो प्रिझर्वेशन, या सगळ्या टेक्निक्स वापरून आपण सक्सेस रेट वाढवू शकतो. ओएसिस फर्टिलिटीमध्ये आम्ही साधारण 70% आसपास सक्सेस रेट देतो आणि हा सक्सेस रेट आपण वर्ल्ड ओव्हर प्रेझेंट पण करतो. म्हणजे जे आपण सांगतो ते आपण नॅशनल पब्लिकेशन्समध्ये, इंटरनॅशनल पब्लिकेशन्समध्ये देखील आपण प्रेझेंट करतो. सो मित्रांनो, मला असं सांगायचं आहे आजच्या संध्याकाळी आणि हा मेसेज द्यायचा आहे की आपण निराश होता कामा नये. जे कपल्स निराश झालेले आहेत, आपण सुरुवातीची स्लाइड बघितली, नाराज सवेरा है, हर ओर अंधेरा है, कोई किरण तो आए कहीं से आए. सो मला असं वाटतं की हा जो आशेचा किरण आहे, ज्या कपल्सच्या आयुष्यामध्ये त्यांना प्रेग्नन्सी होण्यामध्ये, मूल होण्यामध्ये अडचणी आहेत, अशामध्ये IVF एक आशेचा किरण असू शकतो आणि तो किरण त्यांना वेळेमध्ये प्रोव्हाइड करणं खूप महत्वाचं आहे. सो नेव्हर लूज होप, टुमॉरो कुड बी द डे यू हॅव बीन वेटिंग फॉर. हे सांगून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आधार मेडिकल फाउंडेशनला धन्यवाद देतो. अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील भालेकर, डॉक्टर रवींद्र बोरा, सेक्रेटरी खजिनदार डॉक्टर बाबासाहेब शिंदे आणि या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर आकाश सोमवंशी, या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि आपण सर्वांनी मला ऐकलं त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. आपले काही प्रश्न असतील तर मी आता घेऊ शकेन. आपले काही प्रश्न असतील तर आपण फेसबुक किंवा युट्यूबद्वारे पोस्ट करू शकता, ते माझ्यापर्यंत पोहोचतील. आणि ओएसिस फर्टिलिटी पुणे वाकड इथे आम्ही स्थित आहोत. डायनेस्टी कमर्शियल वाकड इथे आपलं एक अद्ययावत फर्टिलिटी सेंटर आहे जिथे आपण
हे सर्व्हिसेस जे IVFच्या हायर एंड टेक्नॉलॉजीज आहेत, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत, त्या सगळ्या फॅसिलिटीज आपण एका सेंटरमध्ये एका वन रूफच्या अंडर आपण देतो. सो तुम्हाला या आजच्या लेक्चरबद्दल काही डाऊट असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती आपण कधी संपर्क साधू शकता, टोल फ्री नंबरवरती संपर्क साधू शकता किंवा पर्सनली माझ्या ईमेल ID dr.nilesh@oasisindia.in याच्यावरती तुम्ही मला आपले प्रश्न पाठवू शकता. आजच्या लेक्चरबद्दल किंवा कुठल्या पेशंटबद्दल ट्रीटमेंटमध्ये काही अडचणी असतील किंवा पेशंट मॅनेजमेंटमध्ये काही मदत हवी असेल तरी देखील आपण माझ्याशी विदाउट एनी इनिबिशन संपर्क साधू शकतो. आय होप काही प्रश्न नाही आहेत. तर आधार मेडिकल फाउंडेशन डॉक्टर आकाश सोमवंशी, आधार मेडिकल फाउंडेशन अध्यक्ष, सेक्रेटरी आणि खजिनदार या सर्वांचे आभार मानत मी हा FB लाईव्ह प्रोग्राम आजचा संपला असं जाहीर करतो. आपल्या सर्वांच्या पेशंट हिअरिंग बद्दल थँक्यू सो मच. सायनिंग ऑफ डॉक्टर निलेश गलकवडे. थँक्यू.